हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही चाललो आहे मोठ्या देवीच्या दर्शनाला. आता मोठ्या देवीचं दर्शन म्हणजे इथं पुण्यातल्याच मोठ्या देवीला चाललो होतो आम्ही. तर आम्ही ॲटो करून चाललो होतो, कारण की ह्यांना 2-3 वेळा मी म्हटलं होतं की जाऊ पण ह्यांनी काही मला नेलं नाही. 4-5 दिवस काही मला जायचं नव्हतं आणि आत्ता 2-3 दिवस झाले त्यांच्या पाठीमागे लागले होते की मला घेऊन चला, पण त्यांनी काही मला नेलं नाही. आणि आम्ही मुद्दाम दुपारी गेलो होतो, कारण की दुपारी इथं काहीच गर्दी नव्हती. 2 वाजले होते आम्हाला जायला. आणि संध्याकाळी इथं इतकी गर्दी असते, खूप गर्दी असते, कारण की ह्या एरियातले सगळे इथं दांडिया वगैरे खेळायला येतात आणि रोज काही ना काहीतरी इथं कार्यक्रम असतो संध्याकाळी. आणि ज्या लोकांना मेन मोठ्या देवीला जाता येत नाही, ते सगळी ज्या लोकांना माहिती आहे की इथं मोठ्या देवी आहे, मोठ्या देवीचं ठाण आहे, ते लोक सगळे इथं येतात. म्हणून मग इथं पण खूप गर्दी असते 5 नंतर. म्हणून आम्ही मुद्दाम दुपारचं आलो होतो की आम्हाला व्हिडिओ किंवा फोटो वगैरे करता येतील म्हणून. कारण रात्री खूप गर्दी होते इथं रोज. मागच्या वर्षी आम्ही रात्रीचंच 2 दिवस आलो होतो, पण खूप गर्दी असते. दर्शनाला सुद्धा खूप गर्दी असते आणि बाहेर खूप मोठी जागा आहे, पण तेवढ्या जागेत खूप लोक असतात. म्हणून आम्ही मुद्दामच दुपारचं गेलो होतो. त्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित छान दर्शन घेता आलं. तिथे खूप वेळ आम्ही थांबलो होतो. दर्शन पण व्यवस्थित घेतलं आम्ही. थोडा वेळ इथं बसलो आणि मग घरी आलो निवांत. आणि जेंट्ससोबत असले की मग त्यांचं सुरू असतं की चला पटकन चला पटकन चला पटकन, काय बघून देत नाहीत, काय घेऊन देत नाहीत, व्यवस्थित दर्शन घेऊन देत नाहीत, थांबवून देत नाहीत, फोटो काढून देत नाहीत. चला चला चलाच करतात पटकन. आणि त्यामुळं मग मी आज म्हटलं की चला आपण लेडीजच जाऊया, ह्यांना काही न्यायचंच नाही म्हणून. तर मग आम्ही दोघी-तिघी चालू होतो. आणि अजून जाता जाता रस्त्यात आम्हाला ज्या रस्त्यात सापडल्या देवी, ज्या दुर्गादेवी वगैरे होत्या मंडळाच्या, त्या किंवा जे मंदिर होते देवीचे, त्या ठिकाणी मग आम्ही दर्शन घेतच आलो घरी. 2-3 ठिकाणी थांबत आलो होतो, कारण की माहीत होतं की आम्हाला परत दुसरीकडं भेटणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी परत जायला भेटणार नाही आहे म्हणून. कारण ह्यांना परत काही मी बोललेच नाही की मला घेऊन चला तुम्ही. तर ह्या ताई माझ्यासोबत आल्या होत्या आणि अजून एक होत्या. आम्ही तिघीजणी आलो होतो. आणि आज होता मोरपंखी कलर. तर 4-5 दिवस काही साड्या घातल्या होत्या, पण व्हिडिओ वगैरे इंटरेस्ट नव्हता येत आणि त्याच कलरच्या साड्या नव्हत्या घातल्या. पण जे नंतरचे 4-5 दिवस आहेत त्या रोज साड्या वगैरे घालून आम्ही व्हिडिओ फोटो वगैरे करत होतो, ते एन्जॉय. आणि हे एक मंदिर आम्हाला रस्त्यातच, जे आमच्या इथेच आहे मोहम्मदवाडीमध्ये, त्या मंदिरात एक आम्ही गेलो. इथे पण खूप छान देवी आहे. नंतर मी घरी आले पटकन आणि देवाला वात वगैरे तेल वगैरे ओतलं, कारण की वात अखंड आहे 9 दिवस. मग अगरबत्ती वगैरे लावली आणि छकुलीला लगेच बोलवून घेतलं. ही माझ्या जावेची मुलगी आहे. तर आपल्याच घरच्या मुलीचं तुम्ही जर हे केलं, कन्यापूजन केलं, तर चांगलीच गोष्ट आहे. बाहेरच्या मुली बोलून मी दरवर्षी करते, पण ह्या वर्षी मी केलेलं नाही आहे, कारण तुम्हाला सांगितलं की ह्या वर्षी मला एवढा असं इंटरेस्टच येत नाही आहे. कुठल्या सणांमध्ये पण येत नाही आणि ह्याच्यामध्ये पण नाही आला मला, नवरात्रीमध्ये. आणि आजच अष्टमी होती, हे मला आत्ताच कळलं की आजच अष्टमी आणि आज मुली जेवायला घालायच्यात आणि उद्या आज संध्याकाळीच नवमी लागणार आहे म्हणून. तर तिचं कन्यापूजन केलं आणि मग ती गेली लगेच. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.